हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? मी पूनम तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. म्हणतात ना, आपण सर्वोत्तम प्रयत्न केले तर यशाचा मार्ग मोकळा होतो. अशा प्रकारे रोजच्या प्रमाणे आमचा दिवस तर सुरू झालेला. हळूहळू बाळाला घेत सगळे काम आवरायला सुरुवात केलेली. थोडंफार राहिलेलं आणि ते करत करत म्हटलं देवपूजा केली आणि नंतर म्हटलं गुरुवारचा मार्गशीर्ष असल्यामुळे पूजा मांडावी आणि वाचून घ्यावं. अशा प्रकारे बाळाबरोबर साधी सिंपल पूजा मांडलेली. बाळाला सोबत घेऊन शक्य होईल तेवढं केलं, कारण आपण कोणतीही गोष्ट करताना तिला जे आपल्या हातात आहे किंवा जे गोष्ट घेऊ नको म्हणेल तिला तेच हवं असतं. त्यामुळे जर ते दिलं नाही तर ती पुन्हा चिडचिड करते आणि काहीही करू देत नाही. त्यामुळे तिच्या कलाने घेत घेत हे सर्व केलं आणि नंतर मग दोघींनी मिळून पूजा वाचायला सुरुवात केली. तर आता पुढे पहा आम्ही पूजा कशी वाचतोय ते. अशा प्रकारे तिला खेळवत, तिला देवाची घंटी देत, थोडंफार पुस्तक देत, अशा प्रकारे ती कशी तरी खेळत खेळत आम्ही पूजा वाचून कंप्लीट केली. देवपूजा किंवा पूजा मांडताना तिचं मुख्य म्हणजे काम असतं तेथील पुस्तक घेणे, अगरबत्तीला हात लावणे, दिव्याला हात लावणे, असल्या सगळ्या करामती तिच्या चालू असतात. त्यामुळे तिला घेऊन ते करताना भीतीसुद्धा वाटते, पण ती गपचूपसुद्धा बसत नाही. आता हे सर्व करताना तिची गंमत फक्त बघा ती कशी करते. एकदा पुस्तक ओढते, कधी दिव्याकडे जाते. तिला पुस्तक कशाला हवं असतं काय माहिती. अशा प्रकारे तिला खेळवत खेळवत पुस्तक वाचून झालं आणि त्यानंतर तिचे जरा फोटोज काढले. ते फोटो काढताना ती पण खूप दमवत होती, तिला चूप बसायचंच नाही. एवढा छोटा हात पण तो एवढा फास्ट आहे आणि करामती आहे. तोंड एवढं पण बडबड बडबड बड. हे बोबडे बोलायला ऐकायला खूप भारीही वाटतं आणि तिच्या करामती बघायलाही खूप भारी वाटतं. पण कधी कधी चिडचिड होते. जास्त जमवलं की खूप चिडचिड होते, रागही येतो. पण नंतर ती हसायला लागली किंवा एक क्यूटशी स्माईल दिली की सगळं विसरून जातं. भारीसुद्धा टाइमपाससुद्धा होतो, वेळ निघून जातो. हा ड्रेस माझ्या मामाने घेतलेला. खूप क्यूट दिसत होती ती या डंगरीमध्ये. नंतर दोघींनी मिळून तिचे फोटोज काढले आणि दोघींचे फोटो काढल्यानंतर आमच्या आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली. ती मला भाजी नीट करू लागत होती. एवढी छान भाजी नीट करत लागत होती की माझं काम एवढं फास्ट होत होतं. मी नीट करून दिलं की ती खाली ओतायची, नंतर घ्यायची, नंतर खाली ओतायची. सगळं विस्कटायचं चाललेलं. ती काम कमी करत नाही, ती वाढवते. पण तिला ती करायचंच असतं, मला मदत करायचीच असते. ती मदत मला एवढी महागात पडते. अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस जातो. माझं अर्ध्या तासाचं काम ती 1 तास 2 तासावर करते आणि मला अशा प्रकारे खूप मोठी मदत करते ती. माझं ऑब्झर्वेशन करत कसं काम चाललंय बघा तिचं. प्लेट झाकणे काढणे, झाकणे काढणे. तिला सोबत घेत घेत काम करायचा कंटाळा तर खूप येतो. पण म्हणतात ना, अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, असा विचार करत करत मी सगळं करत असते. कधीतरी यश नक्की भेटेल. आपण केल्यानंतर यश नक्कीच भेटणार. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.